तर एकाच बँकेत जास्त पैसे ठेवत जाऊ नका. दादांनी ठेवीदारांना हा सल्ला दिलेला आहे. जास्त लाभ मिळतो म्हणून जास्त पैसे बँकेत ठेवू नका असं अजित पवार यांनी म्हटलंय. सांगलीच्या बँकेचं उदाहरण देत अजित पवारांनी ठेवीदारांना हा सल्ला दिलाय. तर डोळ्यात तेल घालून बँक चालवली पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय. पैसे ठेवताना आवाच्या सव्वा एका, मी बँकेचं नाव घेत नाही, मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, मी होतो, पवार साहेब होते, आम्ही सगळे होतो. पवार साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि इतकी सुंदर इमारत आहे, आज पण आहे. पण तिथं मला सवय विचारायची किती डिव्हिडंड किती देतो, तुम्ही किती डिव्हिडंड देता? 8%. त्यांनी डिव्हिडंड दिला 35%. साहेबांना गाडीत बसल्यावर म्हणलं, साहेब हे नक्की बुडणार आहे, नक्की बुडणार आहे. तर म्हणतो तुला वेळ लागले, काही तू बोलत असतो, हे इतकी मोठी लोक आहेत आणि कसे काय बुडणार म्हणतो. म्हणलं बघा, आज त्या बँकेतल्या जिल्हा परिषदेचे पैसे बुडले, कॉर्पोरेशनचे पैसे त्या बँकेत होते ते बुडले, लोकांचे पैसे बुडले, बँकेला टाळा लागला, संचालक बोर्डाला सारख्या नोटिसा येतात.